बघा, ही गोष्ट आहे एका घोड्याची आणि एका बकऱ्याची. एका मालकाकडे एक घोडा असतो आणि बकरा असतो आणि तो घोडा एवढा आजारी पडतो की तो उठू सुद्धा शकत नाही. म्हणून मालक काय करतो, डॉक्टरांना बोलवतो. डॉक्टरांना बोलवल्याच्या नंतर 1 दिवस होतात, 2 दिवस होतात. डॉक्टर दररोज येतात, त्याला चेक करतात, इंजेक्शन देतात. पण घोडा काही उभंच राहत नाही. आणि मग नंतर डॉक्टर त्या मालकाला म्हणतात, हा घोडा काहीच कामाचा राहिला नाही. आता उद्या आपण काय करूया, याला एक विषाचं इंजेक्शन देऊन टाकू आणि मारून टाकू. नेमकं हीच गोष्ट बकरा त्या ठिकाणी ऐकतो आणि त्या बकरा जाऊन त्या ठिकाणी त्या घोड्याला जाऊन सांगतो, तुझं काही खरं नाही आता. तू एकतर उभं राहा, नाही तर तुला उद्या असं असं करून मारून टाकणार आहेत. घोडा म्हणतो, मी खूप प्रयत्न करतो पण मी उभंच राहू शकत नाही. नाही नाही म्हणे, तुला उभंच राहावं लागेल, नाहीतर तुला आहे ना मारून टाकतील. खूप प्रयत्नाच्या नंतर घोडा स्वतःच्या पायावर उभं राहतो आणि मालक डॉक्टरांना फोन करून सांगतो की आता विषाचं इंजेक्शन देण्याची गरज नाही, आता घोडा माझा उभा राहिलेला आहे. आणि आता तो मालक सगळ्या मित्रांना फोन करतो आणि म्हणतो, तुम्ही सगळेजण माझ्या घरी पार्टीला या, फक्त दारू घेऊन या, बाकी सगळं सामान आपल्याकडं आहे. माझ्या घरी एक बकरं पण आहे, आपण त्याला शिजवून खाऊया. बघा, फुकटचा सल्ला कुणालाच द्यायचा नसतो. बकऱ्याने जर कधी हा फुकटचा सल्ला दिला नसता तर आज त्याचा जीव वाचला असता. म्हणून सल्ला कोणाला द्यायचा, कधी द्यायचा, कसा द्यायचा याचा नेहमी विचार करत चला.